नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओवरती. बरं का, आजचा विषय भरपूर क्रिटिकल आहे. भरपूर क्रिटिकल आहे मित्रांनो. तुम्हाला तर माहीतच असेल, तुकाराम महाराजांचं 11वं वंशज म्हणजे शिरीष महाराज मोरे यांनी राव आत्महत्या केली. कशासाठी केली, का केली, 12 भानगडे आपल्याला माहीत नाही. त्या कारण जाणारा व्यक्ती हे जग सोडून आता निघून गेलेला आहे. आणि जो व्यक्ती निघून गेलाय ना, त्याचं पाठीमागट लोक ही काय पण बोलतात, जी माहिती नाही ती पण बोलतात. ह्या असेल त्या असेल, ही केलं ती केलं. म्हणजे जी रिअल गोष्ट, शिरीष महाराज हे जग सोडून का गेले हे फक्त त्यांच्या जीवालाच माहिती असते. तर मित्रांनो, सांगायचा हेतू म्हणला तर माझा हितकाच आहे. बरं का, आयुष्य जगणं खूप कठीण झालंय. खूप आयुष्य इतकं सोपं राहिलेलं नाही. आयुष्य जगत असताना फक्त हसत खेळत आपण आयुष्य आनंदानं जगलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी अख्ख्या जगाचा अभ्यास केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणजे साक्षात देव. त्यांच्या वंशजांनी आज त्यांच्यावरती आत्महत्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. म्हणजे विचार करा, आपण तर सर्वसाधारण माणूस आहोत. परिस्थिती भरपूर बिकट झालेली आहे आणि महाराष्ट्र ही भरपूर बिघडलेला आहे. एवढ्या महान विचारांचा माणूस म्हणजे आत्महत्या करते म्हणजे बघा, आपल्यासारखं माणसानं कसं करायचं. बरोबर आहे सायली तुझं. अहो, त्यांचा थोडा अभ्यास नसेल. महाराज कीर्तनकार, किती तर त्यांनी पुस्तकाचा अभ्यास केला असेल, ज्ञानेश्वरी वाचले असेल, अभंग गायले असतील. कितीतरी महान व्यक्तित्व, कितीतरी अभ्यास केलेला आहे, कितीतर लोकांचं त्यांनी जीवन घडवलेलं आहे, कितीतर लोकांना त्यांनी शिकवलेलं आहे, कितीतर लोकांचे ते गुरु असतील. आणि आज तसल्या माणसांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली म्हणल्यानंतर आपण तर सर्वसाधारण माणूस आहोत. आपण आपलं जीवन कसं जगलं पाहिजे याचा विचार करा. फक्त आपण आनंद हुडकला पाहिजे मित्रांनो. आनंद हुडकणं ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. आजकाल माणूस इतका भरकटलाय तुम्हाला सांगतो. रेली जीवनामध्ये नुसतं पैशाच्या मागड माणूस पळालाय, माणूस पळायला लागलाय. जे आहे त्यात सुख मानत नाही. जी परिस्थिती आहे का नाही, त्या परिस्थितीला तोंड देणं, सामोरे जाणं. आणि पैसा थोडा कमी भेटला तर चलेल, पण आयुष्यात व्यवस्थित जगलं पाहिजे, आनंदानं जगलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानावं. दुसऱ्याकडे काय आहे ते बघण्यापेक्षा आपल्याकडे जेवढं काय असेल तेवढं तर आपण सुख समाधानीनं राहिलं पाहिजे राव. पण नाही, आजच्या काळाला 10 वर्षाचा मुलगा सुद्धा पैसे कमवायच्याच गोष्टी करायला लागलाय, कामाला चाललाय. मग त्या 10 वर्षाच्या मुलाला वजं उचलत नसेल, त्याच्यानं काम होत नसेल, तरी सुद्धा तो मुलगा पैसे कमवायचाच प्रयत्न करायला लागलाय. आई वडिलांनी त्याला शिकायला घातलेलं असतं. 8वी 9वी 10वी शिकून आपलं पोरगं काय तर शिकल, पण पोराच्या मनात शाळेत बसून सुद्धा पैसे कुठनं कमवायचे आणि कसे कमवायचे ना आपण काय केलं पाहिजे हाच विचार. त्या मुलाच्या डोसक्यात दुसरा विचार नाही. बाबा आपण अभ्यास केला पाहिजे, परीक्षा दिल्या पाहिजे, पास झालं पाहिजे, पुढे चालून आपण MPSCचा अभ्यास केला पाहिजे, UPSCचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामुळं आपण आपलं कुठं तर करिअर घडवलं पाहिजे. ह्याच्याकडे लक्ष नाही, फक्त पैसा कमवण्याकडे लक्ष आहे. तर असं न करता फक्त सुखा समाधानीनं आपण आता जीवन जगलं पाहिजे मित्रांनो. कारण का तर खूप मोठं संकट आलेलं आहे आपल्यावरती ही. आणि लोकांचं काय झालंय की काय नाही की आत्महत्याचं प्रमाण सुद्धा जास्त वाढत चाललंय. बरं का, दिवसेंदिवस हे प्रमाण जास्तच वाढत चाललंय, पण हे प्रमाण कमी होणं झालंय. अहो, 1972च्या इसवी सन 1972ला इतका मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळेस मी नव्हतो, पण बरं का, पण कुणी लिहून ठेवलेलं आहे. आणि आपली पहिली लोक सांगते ती 1972चा दुष्काळ काय आहे. त्या दुष्काळात सुद्धा लोकाला जेवायला भेटत नव्हतं, पण आत्महत्या कोण करत नव्हतं. चितकोर भाकरी खाल्ल्या त्या लोकांनी आणि आपलं जीवन असं म्हणजे जगले त्याने. काय लोकांनी झाडाचा पाला खाल्ला, पण असल्या कठीण परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं. पण त्यावेळेस कोणी अशी आत्महत्या केली नाही. त्यावेळेस पैसा व्यवस्थित नव्हता भरपूर, तरी सुद्धा तसल्या कठीण परिस्थितीत आपले पूर्वज जगलेले आहेत. मग आपली तर परिस्थिती लय भारी आहे. आपण कधीच उपाशी मरत नाही. काम जरी नाही केलं तर आपण कोणच उपाशी मरणार नाही, कारण इतका पैसा आपल्याकडे आहे, इतका आपण धान्य पिकवतो, इतका आपल्याकडे समजा आहे, तरी सुद्धा आपण आत्महत्या करतोय.
आपण टेन्शनमध्ये राहतोय, डिप्रेशनमध्ये जातोय. नको आहे त्यांना ह्या गोष्टी. आपल्याला पुरेसे लेण्या इतके आपल्याकडे कपडे आहेत, अन्न आहे, पैसा आहे, मग का असल्या गोष्टी? कशाचं इतकं मोठं संकट? तुम्ही म्हणत आहात चला आता महाराजांबद्दलच हा माणूस बोलायला लागलाय, पण महाराज हे किती पण केलं तर थोडं आमच्या रिलेटिव्ह आहे. ती महाराजाचं पण आडनाव मोरे ना, माझं स्वतःचं पण आडनाव मोरे. शिरीष महाराज मोरे म्हणजे त्यांचं पहिलं आडनाव मोरे आहे. आंबिले आडनाव होतं आणि त्यांना मोरे ह्या आडनावानं सुद्धा ओळखलं जातंय. तुकाराम महाराजाच्या वंशजांना किंवा तुकाराम महाराजांना सुद्धा. तुकाराम महाराजाचं संपूर्ण नाव सुद्धा मला माहिती आहे. टोटल मी हिस्ट्री काढण्याचा प्रयत्न करत असतो. आजकालच्या लोकांना तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव सुद्धा माहिती नसेल. तुकाराम बोलोबा आंबिले उर्फ मोरे ही त्यांचं पूर्ण नाव आहे. तर असो मित्रांनो, नो टेन्शन बरं का. माझं फक्त व्हिडिओ बनवण्याचं किंवा हे ब्लॉगिंगचं चॅनल काढण्याचं फक्त हाच उद्देश आहे. मी फक्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की बाबांनो, फक्त तुम्ही आनंद शोधा. दुःख तर काय आपल्या जीवनात ऑटोमॅटिक येत असते. आनंद आपल्याला शोधावा लागते, दुःख आपल्याकडूनच येते. आनंद आपल्याला शोधावा लागते. तू बरोबर बोलतेस. जी काय आहे ते तू रिअल मध्ये बोलतेस. आनंद आपल्याला शोधायचा आहे ना. मग दुःख तर आपल्याकडून ऑटोमॅटिक दुःख येते. दुःख शोधायची काय गरजच नाही. दुःख कसं येते? आज आपण समजा आपल्याला काहीच काम नाही, इकडं तिकडं काहीच नाही, आपण सहज जाऊन पारावर बसलो किंवा चार चौकात जाऊन बसलो, तर तिथं एखादा बेवडा वगैरे आलेला असते दारू पिऊन. ते आपल्याकडे बघालेला असतं, आपण त्याच्याकडे बघालेला असतो. त्यानं दारू वगैरे जास्त पेलेले असते, ती डुलालेला असते. मग त्या चौकामध्ये आपण बसलेला असतो ना, आपण जर त्याच्याकडे जास्त बघितलं तर त्या बेवड्याला काय वाटतंय? माझ्याकडे हा माणूस रागानं बघतोय. म्हणून बेवडा काय करतोय? आपल्याला शिवी द्यायला जाते. आणि आपल्याला शिवी दिली का ती शिवी आपल्याला सहन होत नाही. आपण त्या बेवड्याला मारायला जातो. बेवड्याला लागतंय बिकतंय समज होतंय. मग त्याच्यातच पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या असे वाढत जाते त्या. मग ही दुःख हे ऑटोमॅटिकच आलं ना. त्याच्यामुळं माणसानं प्रवास जास्त टाळला पाहिजे. कुठं जास्त नाही फिरलं पाहिजे. आपलं घर भलं, काम भलं, आपलं शेत भरलं. अशा ह्या गोष्टी आपण आता ह्या डेली जीवनामध्ये आपल्या केल्या पाहिजेत. कारण इथून पुढचं तर भरपूर कठीण परिस्थिती येत जाणार आहे. इथून पुढे तर माणूस असं सहजासहजी जीवन जगू शकणार नाही. भरपूर संकट येणार आहे ती. त्याच्यामुळं मित्रांनो, आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. आणि असो, आता आमच्याच रिलेटिव्ह मोरे महाराजांना काय झालं होतं काय नाही, आता खरं काय आपल्याला कळू शकणार नाही बरं का. तर बातमी वळविल तिकडं वळत असते आणि पळविल तिकडं बातमी ही पळत असते. त्याच्यामुळं गेलेल्या माणसालाच आणि ती आता वरच्या देवालाच माहिती नेमकं कारण काय असेल. गेलेली असते, ती नष्ट झालेली असते. आता गोष्ट नेमकं काय त्यांच्या जीवनात काय होतं काय नाही ते आपण आता सांगू शकत नाही. आणि ह्या असल्या गोष्टीचा मला भरपूर अनुभव आहे. आता कोण युट्यूबवर टाकतील नेमकं चिठ्ठी काय लिहिली होती, त्या चिठ्ठीत काय होतं, मनाचे बोल टाकतील लोक, काय पण करतील. पण बातमी ही पळविल तिकडं पळत असते आणि वळविल तिकडं वळत असते. ही मला लय दिवसापासून अनुभव आहे बातमीचा. पण असो मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतंय? आणि व्हिडिओचा ही तुमच्या म्हणजे लक्षात आला का? मी इतके दिवसापासून माझ्या नवीन चॅनलवरती व्हिडिओ टाकलोय, 10-20 व्हिडिओ अपलोड केलोय. व्हिडिओ रोज टाकतोय, रोज तोंड आपटतोय, रोज बोंबलतोय. नेमकं मी कशासाठी बोंबलतोय तुम्हाला माहित आहे का? एवढ्या मेहनतीनं व्हिडिओ काढतोय, एवढ्या मेहनतीनं माझा किती तर डाटा युट्यूबवरती अपलोड करण्यासाठी जातंय, किती तर मला एक्स्ट्रा रिचार्ज करावं लागतंय. आणि ह्या नवीन चॅनलचं मला आता सध्या इन्कम सुद्धा नाही अजून जास्त म्हणावं असं. तरी सुद्धा मी प्रयत्न करतोय, व्हिडिओ टाकतोय, मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतोय. कशासाठी? की बाबा आनंद शोधा, फक्त आनंदी राहा. पैसा प्रॉपर्टी ही काय आपल्या सोबत येणार नाही ही तितकीच गोष्ट बरोबर आहे. पण पैसा प्रॉपर्टी असल्याशिवाय पण ह्या समाजात आपल्याला किंमत नाही, ही पण तितकंच खरं आहे. कारण समध्या गोष्टी मापात असाव्या, मापात एकदम व्यवस्थित. पाप पण तितकंच केलेलं असावं, पुण्य पण तितकंच केलेलं असावं. समध्या गोष्टी मापात. पारडा असं खाली बी जाऊ द्यायचं नाही ना, वरी बी येऊ द्यायचं नाही. जमटेम राहिलं पाहिजे. तर असू द्या, ही व्हिडिओ बघून 2-4 लोकांवर पण फक्त परिणाम पडला तर आपल्याला बास झालं. तेवढंच खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि इथून पुढे सुद्धा मी अशी चांगली व्हिडिओ बनवत राहणार आहे.
माझं तोंड आपटत राहणार आहे, बडबड करणार आहे. मग ती माझ्या तोंडाचं भंडवड केलेल्यापासून तुम्हाला काय घ्यायचं असलं तर घ्या, नसेल तर नका घेऊ, नो प्रॉब्लेम. घेण्याचा प्रयत्नच करावा. घेण्याचा प्रयत्न करा. मी काय तुम्हाला वाईट सांगा लागलोय का, तुम्हाला मी 10 रुपये मागा लागलोय का, नेमकं काय करायला लागलोय मित्रांनो? चांगल्याच गोष्टी सांगा लागलोय ना मी. परिस्थिती खूप बिकट झालेली आहे, संकटावर संकट येत चालली ती. अहो किती तर थोर व्यक्तीला, देवासारख्या व्यक्तीला, त्या महाराजासारख्या माणसाला आत्महत्या करण्याची त्यांच्यावरती परिस्थिती आली म्हणल्यावर आपण तर सर्वसाधारण माणूस आहो. त्याच्यामुळं परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित आहार घ्या. आहार घेणं सुद्धा आजच्या काळाला खूप मोठी गोष्ट झालेली आहे आणि चांगली गोष्ट झालेली आहे. पौष्टिक आहार आपल्या शरीराला खूप गरजेचा आहे. आता पौष्टिक आहार भेटत नाही पण समजा रासायनिक भेटा लागलंय, पण त्यातनं पण रासायनिक असताना पण व्यवस्थित चांगल्या दर्जाचा आपल्या शरीराला पौष्टिक आहार दिला पाहिजे. दूध खाल्लं पाहिजे, अंडी खाल्ली पाहिजेत, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, कडधान्य खाल्ली पाहिजेत भिजवून. ह्या गोष्टीची खरंच लय गरज आहे आपल्याला, अत्यंत गरज झालेली आहे. कारण आपल्या शरीराला पौष्टिक आहारच भेटणं झालाय. तुम्ही रोज हॉटेलमध्ये जाताय, चिकन अंडी मटण समजा खाताय, भेटत नाही मित्रांनो म्हणावं एवढं तुम्हाला. जेवढं तुम्हाला आता पॉवर भेटणार आहे का नाही, ती फक्त कडधान्यातनं, अंड्यातनं भेटणार आहे तुम्हाला, दूध पिल्यानंतर भेटणार आहे, पालेभाज्यातून भेटणार आहे. ह्या अशा वस्तूतूनच तुम्हाला भेटत जाणार आहे तुमच्या शरीराला पॉवर. तुम्ही काय रोजच्या रोज मटण चिकन खाल्लं म्हणजे तुम्हाला समजा पौष्टिक आहार भेटत नाही, उलट तुम्हाला एक प्रकारचा रोग होणार आहे रोज रोज चिकन मटण अंडी खाऊन. एवढं लक्षात ठेवा. तर असू द्या मित्रांनो, व्हिडिओ आता भलताच असा कोणीकडल्या तर विषय कोणीकडे होता आणि त्याचं बुड कोणीकडे गेले तुम्हीच बघण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ असा भलताच एकदम लांबणी लचक लांबण्याचा प्रयत्न करायला लागलाय, पण त्या व्हिडिओला मी आता डायरेक्ट असं एकदम बंद करण्याचा प्रयत्न करतो. घ्या माझा एकदा तुम्ही शेवटचा रामराम. धन्यवाद.